आता बघा मित्रांनो, आम्ही समजा ढानकीमधून मी भाऊबाईकर बोलत आहे. तर हे मला फ्लिपकार्टहून हे पार्सल आलेलं आहे. तर फ्लिपकार्टवाले म्हणजे काय करताय, आता हे पार्सल म्हणजे माझा भाऊ मुंबईला असतो, डॉक्टर आहे ते. तर त्यानं हे पार्सल पाठवलं म्हणून असं याच्यावर हे सांगण्यात आलेलं आहे. पण मी आत्ता माझ्या भावाला फोन लावला की बा तू असं काय पार्सल पाठवलं का. तर तो म्हणजे बा मी असं काहीच पार्सल पाठवलं आहे. याच्या आधी पण दोनदा असं झालं, 2 पार्सल आले. तर मी म्हणलो बा त्यानं ते एकदा लाईटिंग आली, एकदा दुसरी काय सेंटच्या बॉटल्या आल्या. तर मी म्हणलं भाऊ तू अशा वस्तू कशाला पाठवत आहे. तर त्यानं म्हणे भाऊ मी अशा काही वस्तू पाठवतच नाही म्हणे, मी असं काहीच पाठवलं नाही म्हणे. तर ते म्हणे की बा निवड म्हणजे अशी चिवत्यागिरी आहे म्हणे, हे फ्लिपकार्टवाले जे आहेत ना म्हणे हे फसवत आहे म्हणे. असं म्हणजे तुम्ही म्हणजे आपले जे कोणी जे आपले नातेवाईक असतील, आपले जे भाऊ असतील ते बाहेरगावी असतील आणि त्यांच्या नावावर समजा हे पाठवलं म्हणून हे त्यांनी सांगते तिथून हे त्यांनी पाठवलं. तर म्हणजे कोणतीही वस्तू समजा आल्यानंतर त्याची शहानिशा करा. ज्यांनी कुणी ज्याच्या नावावर पाठवलं आहे तर त्याला आधी कॉल करून विचारा किंवा हे खरंच हे पाठवलेलं आहे का. त्याला आधी कॉल करा, विचारा. तर आता ही तिसरी वेळ आहे. तर मी आता भावाला विचारलं माझ्या की भाई तुला पाठवलं का म्हणून. तर तो म्हणे भाऊ पाठवलं नाही म्हणे. तर मित्रांनो सांगायचं एकच तात्पर्य की बा तुम्ही पण सावधान राहा, सतर्क राहा. धन्यवाद. हे घेऊन घ्या, ठीक आहे, घेऊन जा वापस. हो कॅन्सल करून टाक. नाही तर काय याच्या आधी पण असं झालं. मी त्याला दोनदा विचारलं तू शेंट पाठवला का किंवा लाईटी पण नाही बा काहीच पाठवलं नाही मी. काय करा, निव्वळ जीवत्यागिरी धंदा चालू आहे. पहिलेच परेशान नाही, पहिले सोयाबीन नाही काही नाही आलं आणि त्यातल्या आधी असं परेशानी करायची. हा नाही तर